इयत्ता 8वी पाठ दुसरा मी चित्रकार कसा झालो या पाठासंबंधी अतिशय सुंदर गोष्टी रूपी मी आज तुम्हाला तो पाठ एक्सप्लेन करणार आहे. तर मुलांनो, तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. मी त्या पाठाचं वर्णन कसं करते, त्या पाठामध्ये मी तुम्हाला लेखकाने काही मतं मांडली आहेत, ती मी गोष्टी रूपाने तुम्हाला सांगणार आहे. या पाठामध्ये जे लेखक आहेत, ज्यांनी तुम्हाला हे मार्गदर्शन केलं आहे, त्या लेखकाचं नाव आहे ल म कडू. मुलांना माहिती आहे, या लेखकाने तुमच्यासाठी 30 पुस्तकं लिहिली आहेत बालसाहित्यामध्ये. साने गुरुजी पुरस्कार मिळाला आहे त्यांना. तर लेखकाने आपल्या या पाठामध्ये आपल्याला एक शिकवण दिली आहे किंवा आपल्याला एक बोध दिलाय आपल्याला की आपण निसर्गाशी जोडले गेलोच पाहिजे. निसर्ग आपल्याला विविध कला शिकवतो मुलांना, आणि निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो. निसर्ग एक जादूगार आहे, निसर्ग एक कलाकार आहे. त्याच्यात रंग आहे, त्याच्यात संगीत आहे. आपल्याला ते समजायला पाहिजे, ते अनुभवायला पाहिजे. तर निसर्गाची नातं तोडून चालणार नाही मुलांना. निसर्ग की साथ हमें जुड़ना है, निसर्ग का अनुभव हमें खुद लेना है. उसके सौंदर्य का, उसके संगीत का, बारिश की भी धुन है, झरने की भी धुन है, आकाश में देखो कितने सारे रंग है ना. तर या पाठामध्ये लेखकाने निसर्गामध्ये राहून त्यांनी चित्रकला कशी शिकली आणि त्यांनी मूर्तिकला कशी शिकली याचं अतिशय सुंदर मनोवेधक असं वर्णन केलंय मुलांना. मतलब बच्चों, इस पाठ में लेखक ने बताया कि उन्होंने चित्रकला कैसे सीखी बिना साधन के और मूर्तिकला कैसे सीखी बचपन में. इसका सुंदर वर्णन किया है. ठीक है. तर मी तुम्हाला हा पाठ दुसरा हा मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे. त्याचं वाचनही तुम्ही करायचं आहे, पण नेमकं पाठात काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते. तर नीट लक्ष द्या. या पाठामध्ये सुरुवातीला लेखक सांगतायत की निसर्गाशी आपलं नातं आहे. निसर्ग आपल्याला सांभाळतो, आपल्याला जोपासतो. निसर्गाशी नातं तोडून चालणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, निसर्गच्या माध्यमात राहताना लेखकाने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात की ते एका छोट्याशा खेडेगावात राहत होते. खेडेगाव म्हणजे फारच कमी वस्ती असलेलं, ठीक आहे, छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. त्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेताना भरपूर निसर्ग सौंदर्य होतं त्या गावामध्ये. मग काय निसर्ग सौंदर्य होतं बघा, त्याचं वर्णन या पाठामध्ये केलंय की उंच निळे डोंगर होते, घनदाट जंगल होतं, हिरवं रान होतं, दुथडी भरून वाहणारी नदी होती. मुलांना दुथडी म्हणजे भरपूर, डबल म्हणतो ना आपण, भरपूर पाण्याने वाहणारी नदी होती. हिरवगार असं रान आहे, जंगल आहे. मग आता पहा, अशा निसर्ग सौंदर्यामध्ये आपल्या मनात असलेली जी सुप्त शक्ती आहेत, कलागुण आहेत, याचा विकास नक्की होतो निसर्गाच्या सानिध्यात राहिलाच तर. ठीक आहे. तर या पाठामध्ये गावाची 2 विशेषणं आली. पहिलं विशेषण आहे ते म्हणजे गाव त्यांचं निसर्गरम्य होतं, आणि दुसरं विशेषण आहे सुसंस्कृत. गाव निसर्गरम्य आणि सुसंस्कृत अशी 2 विशेषणं आहेत. आता या गावामध्ये, गाव छोटा आहे, लेखक आणि त्याचे मित्र शिक्षण घेत होते, पण त्यांनी त्या पाठात सांगितलंय की आम्हाला फार शैक्षणिक साधनं होती, ती फार कमी मिळायची. मतलब जब वो पढ़ाई स्टार्ट करते थे तो उन्हें केवल एक कॉपी मिलती थी, एकच वही मिळायची, पाटी मिळायची, आणि पाटीवरती लिहायला पेन्सिल, एवढी छोटी पेन्सिल असते. ठीक आहे. आणि समजा ती पेन्सिल तुटली तर त्यांना नवीन पेन्सिल मिळायची नाही मुलांनो. ती तुटलेली पेन्सिल जमा करायची, साठवायची, आणि ती एकच पेन्सिल वापरायची. सोचो बच्चों, जहां पर एक ही कॉपी मिल रही है पूरे साल के लिए, एकच वही, पाटी आणि पेन्सिल, नवीन पेन्सिल मिळत नाही, त्याच्यातच अभ्यास करायचा आहे. आणि या परिस्थितीत लेखक आणि त्याच्या मित्रांना चित्र काढण्याची एक इच्छा निर्माण झाली.
मला एक सांगा मुलांनो, जिथे शैक्षणिक साधनच त्यांना मिळत नाही अभ्यासासाठी, तर चित्रकलेसाठी ब्रश, रंग, कागद, पेन्सिल ही मुलांना कुठे मिळणार? पण मनात इच्छा असेल आणि प्रबळ इच्छा असेल ना मुलांनो, तर आपण ती नक्की पूर्ण करू शकतो. साधनं नव्हती, पण साधनं निर्माण करू शकतो आपण, जर मनात इच्छा असेल तर. मग लेखकाने आपल्याला पुढे सांगितले की ही चित्रकलेची इच्छा त्यांनी कशी पूर्ण केली. मग नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये त्यांनी सांगितलंय की वैशाख महिन्यात भरपूर ऊन असतं, माहितीये तुम्हाला, हो की नाही? तो वैशाख महिन्यामध्ये भरपूर ऊन असल्यावर खूप गरम व्हायचं त्या मुलांना गावातल्या. मग ती मुलं काय करायची की गावामध्ये एक डोह होता, म्हणजे पाणी साठवलेला एक खड्डा असा बनवलेला आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी होतं. ती मुलं जाऊन त्याच्यात उड्या मारायची आणि बाजूला नदी वगैरे होती. आता मला सांगा, गर्मी के सीजन में नदी का पानी कम हो जाता है, नदी में बड़े बड़े पत्थर रहते हैं, वो भी दिखाई देने शुरू होते हैं. तर मुलांमध्ये विचार बघा, आजचं जनरेशन खूप फास्ट आहे. लेखकाचं जनरेशन त्यावेळी देखील खूप हुशार असणार. ज्यावेळी ते नदीमध्ये गेले, पोहत होते, थंडी लागली का बाहेर यायचे, तर त्यांच्या डोक्यात एक कल्पना सुचली की अरे नदीतले जे काही खडक आहेत, सपाट, गुळगुळीत, चिकने हुए थे एकदम पानी के घर्षण के कारण, बड़े बड़े पत्थर थे. तो उनके दिमाग में आ गया कि शायद ये कैनवास हो सकता है ना? कैनवास मतलब पता है ना बच्चों, कि जैसे कोई चित्रकार ड्राइंग बनाता है, बड़े से एक बोलते कपड़ा होता है कैनवास, और उस पे वो कलर और ड्राइंग करना स्टार्ट करते हैं, बड़ा सा कैनवास. ठीक आहे. तर त्या मुलाने तिथे कल्पना सुचली की अरे हे दगड, गुळगुळीत झालेले, सपाट झालेले मोठे मोठे खडक हा आपला कॅनव्हास होऊ शकतो, याच्यावर आपण चित्र काढू शकतो. पण चित्र काढणार कशाने? मुलांनी डोकं लावलं. त्या गावामध्ये तांबूस रंगाचा एक मुरुम सापडायचा, म्हणजे खडक होता, त्याचे खडे घेतले, ते पाण्यामध्ये ओले केले आणि त्याच्यावरती खडूसारखं लिहायला सुरू केलं. मुलांना कल्पना सुचली, अरे वा, कॅनव्हास मिळाला आपल्याला, चित्र काढायला दगडही मिळालाय, खडक मिळालाय, तो तांबूस रंगाचा मुरुम. मुलांनी चित्र काढायला सुरुवात केली. आनंद झाला मुलांना की अरे आपली इच्छा पूर्ण केली आपण, आपल्याला कॅनव्हास मिळाला, खडू मिळालाय, आपण चित्र काढूया. जो दगड मिळेल तिथे त्या मुलांनी चित्र काढली, आपली इच्छा पूर्ण केली. मग म्हणतात ना की अजून काही प्रबळ इच्छा निर्माण होतात. त्या मुलांना असं वाटलं की अरे चित्र तर काढली, चित्र फार छान येत आहे, मग याच्यात रंग भरला तर. पण मुलांनो सांगा, आता रंग कुठून काढणार, रंग कुठून आणणार? मग पुन्हा त्यांच्या मनातला एक सायंटिस्ट, प्रयोगशीलता जागृत झाली की रंग तयार करायचे. मग कसे करायचे? जर निसर्गाने आपल्याला कॅनव्हास दिला, निसर्गाने आपल्याला खडू दिला, तर निसर्ग आपल्याला रंग देईल. मुलांनी विचार करायला सुरू केलं आणि त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली, तर त्यांना लक्षात आलं की या वैशाख महिन्यामध्ये एक वनस्पती आहे, काटेसावर. ठीक आहे. त्या काटेसावर वनस्पतीची जी फुलं आहेत, त्या फुलांमध्ये जे परागकण असतात, फुलं असतात लाल भडक मुलांनो, फार सुंदर, आणि त्या फुलाच्या आतमध्ये परागकण असतात. मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवेन. ठीक आहे. तर त्या परागकणांना जर काढले आणि पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये त्यांना चुरगळलं ना मुलांनो, की त्याचा रंग होतो जांभळा. मुलांना कळलं, एक रंग मिळाला, जांभळा रंग. दुसरा रंग शोधला. त्याच ठिकाणी वनस्पती त्यांना सापडली. त्या वनस्पतीचं नाव होतं शेंदरी. मी तुम्हाला चित्र दाखवते मुलांना, बघा. शेंदरी वनस्पतीमध्ये बोंड असतं, जसं कापसाचं बोंड असतं ना तसं, आणि ते फोडलं ना की त्याच्यामध्ये भगव्या रंगाच्या, केशरी रंगाच्या बिया असतात. मुलांना मिळाला केशरी रंग, त्या बिया घेतल्या, त्याच्यापासून रंग बनवला. दुसरा रंग मिळाला. मग त्यांच्या डोक्यात आलं की पानांचा हिरवा रंग आहे, पानांचा हिरवा रंग घेतला, त्याच्यापासून रंग बनवला, तो रंग झाला हिरवा. मग त्यांच्या डोक्यात आलं, अरे चुना आहे आपल्या घरी, चुन्यापासून पांढरा रंग बनवला. आणि मुलांनो घरी आई कुंकू लावते, हो की नाही, तर कुंकवाचा लाल रंग मिळाला. बघा, तसेच मुलांनो माहिती आहे का, त्याने अजून एक रंग मिळवला. त्यांच्या गावामध्ये एक पिवळ्या रंगाचा एक खडक मिळायचा, दगड.
त्या दगडाला असं थोडंसं नरम होता थोडासा, त्याची भुकटी पडायची म्हणजे पावडर पडायची आणि ती पावडर पाण्यामध्ये मिक्स केली का पिवळा रंग मिळायचा. बघा, साधनं नव्हती, आपल्या बुद्धीने आपल्या प्रयत्नाने त्या मुलाने साधनं निर्माण केली. आता गरज होती एका ब्रशची. मग ब्रश कसा तयार करायचा, पुन्हा शक्कल लढवायला सुरू केली की ब्रश कसा बनवायचा चित्रकलेसाठी. आणि मग कल्पना सुचली मुलांनो. बांबूचं झाड माहितीये, मी तुम्हाला चित्रात दाखवते बघा. बांबूच्या झाडाची जी पुढची कोवळी अशी कोवळा भाग असतो ना एकदम सुरुवातीचा, तर त्याला तोडलं त्या मुलाने आणि त्याला दगडाने पुढे ठेचलं आणि त्याचा पुढचा भाग एकदम नरम केला, एकदम म्हणतात ना पिंजरून टाकला त्याला आणि त्याचा ब्रश बनवला. अहो खरोखर म्हणजे म्हणतात ना आपण, मी काहीतरी निर्माण केलं याचा आनंद त्या मुलांना होता. आणि खरोखर अतिशय सुंदर रंग त्या खडकांवरती त्या मुलांनी भरायला सुरू केलं. आपल्यातला चित्रकार त्यांनी त्या कॅनव्हासवर त्या दगडावर रेखाटला मुलांना. आपली कल्पनाशक्ती, आपले विचार, खूप मोठा आनंद मिळतो मुलांना. पण तो आनंद त्यांचा थोडे दिवस राहिला, कारण पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर त्यांचे बिचाऱ्यांचे रंग सगळे, त्यांची चित्र ही पुसली जायला लागली. नदीचं पाणी वाढायला लागलं, नदी दुथडी भरायला लागली आणि ते दगड नदीच्या पाण्यामध्ये गडप झाले. आता काय करायचं, पावसाळा तर 3-4 महिने राहणार, हो की नाही. वैशाख संपला म्हणजे जवळपास श्रावण संपून चैत्र महिना यायचा. मग करायचं काय. आता आपला हा एक छंद तर निर्माण झालेला होता अभ्यासा व्यतिरिक्त. मग त्यांना छंद लागला मुलांनो मातीचा. मातीचा छंद. मग मऊशार मातीला ते असं पकडून खेळायचे. आता मला सांगा, कोणाला आवडेल का, आईला, बाबांना, टीचरना आवडेल का मातीत खेळलेलं? नाही ना. त्यांच्या आई वडील आणि टीचरांना चित्रकलाही नाही आवडायची. ते त्यांना वात्रट म्हणायचे, क्या वात्रटपणा आहे. आणि आता मातीत खेळणं म्हणजे अरे बाप रे बाप. आता काय करायचं, तर मातीमध्ये खेळताना त्यांना सुचलं. काय सुचलं माहितीये का, या मातीपासून आपण मूर्ती बनवूया. चला मग त्यांचे मित्र आणि लेखक मूर्ती बनवायला सुरू केलं. छान मातीच्या मूर्त्या बनवायच्या, पण त्या गपचूप, कारण कोणतरी ओरडेल. मग त्यांची 2 ठिकाणं होती मुलांना. पहिलं ठिकाण होतं गोठ्याच्या मागे जायचे, लपून बसायचे. गोठा म्हणजे गाई, बैल, वासरू बांधतात की नाही, आपण हिंदीमध्ये त्याला तबेला म्हणतो. त्याच्या मागे जायचे आणि तिकडे मातीपासून मूर्ती बनवायचे. आणि दुसरं ठिकाण होतं त्यांचं, मंदिराजवळ एक मोठं फुलाचं झाड होतं. ते फुलाचं झाड होतं बकुळीचं झाड. सुंदर फुलं असतात, छोटी छोटी फुलं असतात, गणपतीला वाहतात. की बकुळीच्या फुलांच्या झाडाखाली ते मातीपासून मूर्ती बनवायचे. वेडे वाकडे कसे जसे जमतील तसे मूर्ती कला शिकायला लागले मुलांना. आणि त्या मूर्त्या उन्हामध्ये वाळवायचे. वाळवल्यानंतर ही मुलं नाराज व्हायची की अरे एवढी सुंदर मूर्ती बनवली आणि त्याला तडे जातात. तडे मतलब टूट जाती है, त्याच्या ढलप्या पडतात. ढलप्या पड़तात मतलब क्या, उसके कुछ भाग टूट कर गिर जाते. तो बच्चे बहुत नाराज होते थे कि अरे बाप रे ये क्या हुआ. तो कुछ तो करना चाहिए की मूर्ती परफेक्ट होनी चाहिए. मग पुन्हा त्यांच्यातला सायंटिस्ट, त्यांच्यातला प्रयोगशील बुद्धिमत्ता असलेले विचार चालू झाले. काय करता येईल. या मुलांनी विचार करायला सुरुवात केली, निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की गाईचं जे शेण आहे ते शेण ज्या अवस्थेत असतं ना त्याच अवस्थेत ते सुकतं, त्याला तडे जात नाही. मतलब बच्चों, गाय का जो गोबर है गीला है और वो वैसी अवस्था में सूख गया तो उसे दरारें नहीं आती. तड़े मतलब दरारे. तो बच्चों ने दिमाग लगाना सुरू किया. त्यांनी काय केलं की गाईचं शेण आणि माती एकत्र मळली, मिक्स केली आणि त्याच्यापासून मूर्त्या बनवल्या. आता उन्हात ठेवल्या, वाळल्या की बघायला सुरुवात केली की तडे जातायत का त्याला. आणि थोडासा आनंद मिळाला मुलांना. पूर्वीपेक्षा कमी तडे जात होते, पण समाधान नाही मिळालं. तडे म्हणजे गेलेच नाही पाहिजे, मूर्ती सुंदर झाली पाहिजे. मग अजून त्यांच्या विचारांना चालना सुरू झाली, काय करता येईल. आणि या विचारातच एक घटना घडली. त्यांच्या गावामध्ये एक आठवडी बाजाराचा दिवस ठरलेला असायचा. दिन मतलब हफ्ते में एक दिन पूरे गांव में बाजार सुरू हो जाता था. आणि त्या गावामध्ये एक म्हादू नावाचा व्यापारी यायचा.
माधो नाम का एक व्यापारी आता था, घोडा लेकर आता था. आणि त्या घोड्यावरती आयते कपडे असायचे. आयते का मतलब आहे तयार कपडे, रेडीमेड कपडे. तो विकायला यायचा. आणि त्याची एक सवय होती. तो काय करायचा, तो आपल्या घोड्याला एका मोठ्या झाडाखाली, त्या झाडाचं नाव होतं नांद्रुकीचं झाड. बड़ी बहुत घना रहता है और बहुत बढ़िया छाव मिळती है. खूप मोठी चांगली सावली मिळते. त्या घोड्याला त्या नांद्रुकीच्या झाडाखाली तो बांधायचा आणि व्यापाराला गावात यायचा. तो घोडा तिथेच राहायचा, खायचा, तिथेच आपली विष्ठा टाकायचा. आता या मुलांनी तिथेही पोहोचली ती मुलं. त्यांनी त्या घोड्याचं शेण पाहिलं, त्याची विष्ठा. ते घोड्याचं शेण, घोड्याच्या शेणाला माहितीये मुलांनो काय म्हणतात? घोड्याची लीद म्हणतात. लीद, घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेण. आणि त्यांनी त्याचं शेण पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं गाईच्या शेणासारखं. आणि त्यांच्या लक्षात आलं की घोड्याच्या शेणामध्ये जास्त तंतू आहेत, धागे आहेत. म्हणजे हे धागे, हे तंतू मातीला जास्त घट्ट पकडतील. मग आपण गाईच्या शेणाऐवजी घोड्याचं शेण मातीत मिक्स केलं तर बघा, प्रयोग सुरू झाले. साधनं नव्हती, पण विचारांना दिशा मिळत होती निसर्गाकडनं. घोड्याचं शेण मातीत मिक्स केलं, मळलं, त्याच्यापासून सुंदर मूर्त्या केल्या. आणि अहो काय आनंद झाला सांगू मुलांना. जसं आर्किमिडीस आपला शास्त्रज्ञ होता, त्याला जेव्हा शोध लागला तेव्हा तो आपल्या न्हाणीघरातून धावत पळाला, युरेका युरेका करत. तोच आनंद या मुलांना मिळाला की मी काहीतरी शोधलं, मी काहीतरी, माझ्या प्रयत्नांना यश मिळाला. तो आनंद त्या मुलांना इतका झाला की त्या मूर्त्यांना तडे गेले नाही, आपला प्रयोग सक्सेसफुल झाला. हा आनंद त्या मुलांना त्या कृतीतून मिळाला, त्यांच्या प्रयत्नातून मिळाला. त्यामुळे लेखकांनी बघा आपल्या पाठात एक वाक्य दिलेलं आहे की साधनांशिवायही साधना करता येते, फक्त मनात इच्छा पाहिजे तुमच्या. आपण साधनं निर्माण करू शकतो. तुमच्यात प्रत्येकात एक आर्किमिडीस लपलेला आहे. तुमच्यातला आर्किमिडीसला जागृत करा आणि मग तुम्हालाही असं काहीतरी सुंदर बनवता येईल आणि शिकता येईल. तर या पाठातून हे शिकण्यासारखं आहे मुलांनो. याच्या पुढे मी तुम्हाला या पाठाचे महत्वाचे शब्दार्थ देईन, वाक्यप्रचार देईन, ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढा. आणि पुढचा जो आपला व्हिडिओ असणार त्यामध्ये या पाठावर एक एक उतार्यावरती आपण प्रश्नोत्तर कृतीपत्रिकेनुसार पाहणार आहोत. तर मुलांनो, आता दिलेले शब्दार्थ आणि वाक्यप्रचार आपल्या वहीमध्ये लिहून काढा. नमस्कार.